नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। सुप्याचा मोगली तळ मागे पडला. 300 मावळी घोडेस्वारांची जमात उन्हातून निथळत चालली होती. पेडगावच्या बहादूरगडाच्या ठाण झालेल्या दिलेर पठाणाला संभाजीराजांनी हारकारे पाठवून आपण येत असल्याची वर्दी दिली होती. 3000 घोडेस्वारांची दिमत घेऊन दिलेर खानाने इखलास खान मियाना व खैरत खान या आपल्या सरदारांना बहादूर गडावरून संभाजीराजांना घेण्यासाठी धाडले होते. इखलास आणि संभाजीराजे यांची सुपे पेडगाव मार्गावर भेट झाली. मावळी मोगली जोड फौज पेडगावच्या वाटेला लागली. पेडगावच्या वेशीवर खासा दिलेर खान सरंजामाने संभाजीराजांची राह ताकत उभाच होता. पूर्वी राजपूत मिर्झाने शिवाला सुलखाला येणे भाग पाडले होते. 10च्या अटी पूर्ण होईतो संभाला आपल्या गोटात ओलीस घेतले होते. त्यावेळी करे पठारावर राजपुताने या संभाला एक शाही हत्ती नजर केला होता. मजाक म्हणून त्यावेळ फर्जंद संभाला केलेल्या सवालाचा जाब याच पठाणाने ऐकला होता. सवाल होता, इतना बडा शाही हाती कैसे साथ ले जाओगे शंभूराजे. शिवाच्या या कडव्या बच्चाने मोठ्या गुरुराने त्यावेळी जाब दिला होता. डुलत डुलत का होईना तुमचे हे जनावर चालते ते नेणे सोपे आहे, पण आमच्या महाराजा साहेबांनी दिलेले गडकोट चालत नाहीत, ते नेणे कठीण आहे. पठाण आज या आठवणीने स्वतःशीच हसला. त्याच्या मनी विचाराला, जंगे दिल शाहजादे गड किल्ले नहीं चलते, उन्हें उठाना मुश्किल है, पर आदमी तो चलता है, उसे उठाना आसान है. संभाजीराजे इखलाससह पेडगावच्या वेशीवर येताच मोगली तळावर शाजणे नगारे झडले. खांद्यावरची हिरवी जरीबंदी खिल्लत नेटकी करीत दोन्ही हात पसरून हसतच आइये शंभूराजे आइये म्हणत दिलेर खान संभाजीराजांना सामोरा गेला. पठाणी छाताडाला भोसलाई छातवान भिडले. उभा तळ ते अक्रीत बघायला वेशीवर लोटला होता. हाताला धरून पठाणाने संभाजीराजांना आपल्या सालारी डेऱ्यात आणले. मेणे जोडून संभाजीराजांचा जनाना हत्यारबंद पहाऱ्यात बहादूर गडाकडे रवाना केला गेला. दुसऱ्या दिवशी तळावर नजराणा पेश करण्यासाठी दिमाखदार बैठक उठवण्यात आली. शाही बिछायती पांघरून ती सजवण्यात आली होती. आपले इखलास खान, इरज खान असे सरदार दिलेरने न विसरता हजर ठेवले होते. त्यांच्या साक्षीने संभाजीराजांना मोगली दख्खन सालार दिलेरने आलमगिराने दिल्लीहून पाठवलेला झुलबाज हत्ती, 3 अरबी घोडे, हिरव्या मॅन्याची तलवार, चौघडा आणि शाही आसबाबांचा नजराणा पेश केला. 7000 स्वार आणि 7000 जातांची वराड खानदेशीची मनसब संभाजीराजांना शाही दरबाराने बहाल केल्याचे फरमान जमल्या सरदार दरकदारांना घोषित करण्यात आले. दिल्या मनसबीतील हाताखाली येणाऱ्या फौजदार हवालदार नायकांची दिलेरने संभाजीराजांना ओळख करून दिली. जे फरमान औरंगजेबाने मागे संभाजीराजांसाठी म्हणून पाठवले होते आणि जे शिवाजी महाराजांनी धिक्कारून ठोकरून परत पाठवले होते, ते आता संभाजीराजांनी विचित्र मनस्थितीच्या आहारी जाऊन स्वीकारले होते. मराठी दौलतीचे युवराज म्हणून मावळ यांचे मुजरे आपलेसे करणारे संभाजीराजे आता औरंगजेबाचा शाही मनसबदार शंभू खान म्हणून हाशमांचे कुर्नीस आपलेसे करू लागले. उमद्या बांड्या भोसल्यांच्या हयातीतील काळ्या कुट्ट पर्वाला सुरुवात झाली. पणजोबा मालुजीराजे, आजोबा शहाजीराजे, आबासाहेब शिवाजीराजे या भोसल्यांच्या कुळदेठातील कोणीही कधी ना कधीतरी हे काळे कुट्ट पर्व सोसल्या भोगल्याविना सुटलेले नव्हते. संभाजीराजांना दिला जाणारा नजराणा आणि मनसबदारी बघून एकच असा मी अस्वस्थ बेचैन झाली होती. बजाजीराजे निंबाळकरांचे पुत्र, छत्रपतींचे जावई, संभाजीराजांचे एका नात्याने मामे भाऊ आणि दुसऱ्या नात्याने दाजीसाहेब महादजी निंबाळकर. नजराण्याच्या बैठकीवरून संभाजीराजे आपल्या डेऱ्यात आले. पाठोपाठ त्यांना पहाऱ्याच्या हाशमाने वर्दी दिली. शालक फलटणवाले निंबाळकर पेश आ रहे हे. मस्तकी तिकोनी जरीबंद पगडी असलेले, अंगावर खिल्लत चढविलेले महादजी डेऱ्यात आले. वयाने ज्येष्ठ असले तरी मानाची अदब राखत त्यांनी संभाजीराजांना तस्लीम दिली. आम्ही जातीने भेटीस आलो आहोत. युवराजांशी काही बोलावं म्हणून महादजींनी विषयास हात घातला. बोला राजे, काय करून बसलात? हे कसे बोलावे ते महादजींना सुधरले नाही. मतलब कशाला आलात या खातेऱ्यात? संभाजीराजांनी महादजींना निर्खत कडवा सवाल केला. अंगी शाही खिल्लत पांघरून तुम्ही आम्हाला हे विचारावं? तुम्ही काय इथं हत्यार राबवित आहात? आमचा सल काय तो कुणाला कळायचा नाही कधी. पहाडासारखे वडीलधारे पाठीशी असता ही आडवाट तुम्ही मात्र धरायला नको होती राजे. बस
ताजी साहेब, राजवाटा खुंटल्या की आडवाटेशिवाय काही करता येत नाही. आमचा सलही कोणाला कधीच नाही कळणार. कळला तरी उकळणार नाही. अजून शांत विचार करा राजे, वेळ गेली नाही. तुम्ही परतावं असं आम्हाला वाटतं. अभिषेक झालेल्या युवराजांनी राहावं अशी ही जागा नाही. आम्ही विचार केला आहे. आम्हाला युवराज म्हणू नका. भयान शांतता डेऱ्यात कुचमून पडली. या निर्णयानं पस्तवाल, एवढंच सांगतो आम्ही. येतो आम्ही. महादजी आले तसे जायला निघाले. डेऱ्याबाहेर पडणाऱ्या त्यांच्या कानी बोल पडले. आमच्या आक्कासाहेबांना नमस्कार सांगा. युवराज म्हणून नव्हे, पाठचे दुर्भागी भाऊ म्हणून. सखुबाईंच्या आठवणीने संभाजीराजे पिळवटले. महादजी डेऱ्याबाहेर पडले. या मेहुण्यांच्या भेटीगाठीची खबर दिलेरला लागली होती. महादजी आपल्या गोटातील डेऱ्यात जातात न जातात तोच पठाणी हत्यारबंद हशमांचा त्या डेऱ्याभोवती घेर पडला. महादजी नजरबंद झाले. दिलेर खानाचे ग्रह आता बळाला लागले. विजापूर दरबारात वजीर सिद्दी मसूद आणि सेनापती सर्जा खान यांचे तेढ पडली. एकेकाळी मिर्झा राजा, दिलेर खान, शिवाजीराजे, नेताजी पालकर या 4 ताकदवार सेनापतींच्या स्वारीत विजापूरचे रक्षण करणारा सर्जा खान विजापूर पारखाहून थेट दिलेरला येऊन मिळाला. दख्खनेचा एक शहाजादा आणि एक सरलष्कर मिळताच दिलेरचे पारडे जड झाले. औरंगाबादला असलेल्या मोअज्जम उर्फ शाह आलम या दख्खनसुभा औरंगपुत्राला दिलेरची ही वरताण काही मानवणारी नव्हती. दिलेर आता विजापूर गिळण्याचं स्वप्न बघत होता. त्याला हे श्रेय मिळू नये म्हणून शाह आलम त्याला मराठ्यांवर चाल करण्याचा अनाहूत सल्ला देत होता. दोघांचे पराकोटीचे मतभेद झडत होते. संभाजी राजांसह दिलेरने बहादूरगड सोडला आणि अकलूजला तळ दिला. हे ठाणे आदिलशाही व मराठशाहीवर चाल घेण्यासाठी मोक्याचे होते. दिलेर विजापूरवर चालून येणाऱ्या भयाने वजीर मसूद खानाने छत्रपती शिवाजी राजांशी बोलणी लावली. राजांनी मसूदला मदतीचा हात देण्याचे अभय लिहून पाठविले. यात 2 हेतू होते. विजापूर दिलेरच्या मोगली घशात जाऊ देणे हिताचे नव्हते आणि दुसरे म्हणजे साधेल त्या प्रयत्नाने संभाजी राजांना दिलेरच्या गोटातून उचलायचे होते. सरलष्कर हंबीरराव आणि आनंदराव यांच्या म्होरकेपणाखाली मराठी फौजांच्या 2 फळ्या आदिलशाहीत उतरल्या. या फौजांतील जासूद प्राण धोक्यात झोपून दिलेरच्या तळावर संभाजीराजांना भेटले होते. पण युवराज हट्टाला पेटले होते. काही ऐकायला तयार नव्हते. जासूद हताश परतले होते. आदिलशाहीत आता 3 शक्तींचा तिढा पडला होता. अकलूजला दिलेर, संभाजीराजे आणि सर्जा खान. विजापूरला चिंताग्रस्त मसूद खान व आदिलशाही आणि युवराज परत मिळवण्यासाठी जमेल तेवढा आदिलशाही मुलूक मराठशाहीला जोडण्यासाठी दौडणाऱ्या मराठी फौजा. अकलूजच्या तळावर आपल्या डेऱ्यात संभाजीराजे अस्वस्थ फेऱ्या घेत होते. त्यांचे मन बहादूरगडात गुंतले होते. आठवणीची गुंतवण उकलीत होते. काय असतं एकेकाचं भाग्य. युवराज्ञींबरोबर आम्ही शृंगारपुरात राहिलो. त्यांचं कौतुक सोपस्कार त्यांच्या माहेरी झाले आणि यांना दुर्गाबाईंच्या आठवणीने संभाजीराजे पिळवटले. युवराज्ञी, तुम्ही नेहमी म्हणत आलात आम्ही बाशिंग बांधले आहे ते रानवाऱ्याशी. खरं आहे ते, पण ते तुमच्या बाबीने नव्हे, तुमच्या धाकल्याबाईंच्या बाबीनं. शृंगारपूर सोडताना तुम्ही म्हणालात धाकल्याबाईंना जपावं. जिथं आमचीच उधळण झाली तिथं त्यांना कुणी जपावं. अंगच्या कपड्यांनी पेट घेतलेला माणूस धावावा तसे संभाजीराजांचे मन सैरभैर धावू लागले. अक्कासाहेब, कसला खोडा घातला हा तुम्ही. मुलखात असत्या तर आमच्या युवराज्ञींनी यांना तळहाताच्या फोडासारखं जपलं असतं. विचारांचा पाठलाग टाळावा म्हणून संभाजीराजे डेराबाहेर आले. बहादूरगडाहून निघालेले 2 घोडेस्वार तळात घुसले होते. जनावरे उधळीत ते थेट संभाजीराजांच्या गोटात आले. पाय उतार होऊन तस्लीम देत त्यातील एकाने कमरीची थैली संभाजीराजांना देताना म्हटले, बधाई हो, फर्जंद हुआ. फर्जंद सच. भोसलाई डोळे क्षणभर लखलखले. पुन्हा ठाव न लागणाऱ्या खंतेत डुबून गेले. घोडेस्वाराच्या हातावर अंगठी पडली. थैली न खोलताच चुकली पावले डेऱ्याकडे वळली. वऱ्हाड खानदेशाच्या मनसबदाराच्या गोटातून तळभर शक्कर वाटली जाऊ लागली. श्रींच्या राज्याच्या पहिल्या नातवाच्या जन्माची साखर पठाण हशमांचे ओठ गोड करू लागली. जन्मणाऱ्यानेही कुठे उपजायचे हे ठरवायला पाहिजे, नाहीतर होणाऱ्या परवडीला जिम्मेदार तोच ठरतो. या फर्जंदाचे बहादूरगडी नाव ठेवण्यात आले मदनसिंह. दिलेरशी रदबदली करून संभाजीराजांनी महादजींची नजरबंदी उठवून घेतली. मोगलांच्या फौजा आता एकवट होऊ लागल्या. रसद
वैरण काडी दास्तानी लावण्यासाठी मोगलांचे काबाडीच्या बैलांचे तांडे माळशिरस, इंदापूर, बारामती या भागात चक्रा टाकू लागले. अशाच एका तांड्याशी भूपाळगडावर मावळ्यांची गाठ पडली. तुमीची बाचाबाची झाली. मोगली हशमांनी ती न चुकता दिलेरच्या कानी घातली. भोपालगड के काफर मरहट्टे रसद इकट्ठा करने में हरकत लेते हैं, टोक कर दम भरते हैं. झाले. दिलेर निमित्तालाच टेकला होता. माकड मशालीचीच वाट बघत होते. एकतर याच निमित्ताने हातचे संभाजीराजे दिलेरला पारखून घ्यायला मिळणार होते. सेवा का लडका शाही मनसबदार सचमुच हुआ है, या ये बाप बेटी की छुपी चाल है. आणि मराठी फौजांचा विजापुरी मुलखावर पडलेला दबाव असा मराठ्यांना तिरका तडाखा दिल्याखेरीज हटणार नव्हता. दिलेर दख्खनेत काही उरुसाला आला नव्हता. वैशाख शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी अकलूजच्या तळावर दिलेरने जमलेल्या फौजांना हमल्याचा इशारा दिला. फौजा पथकापथकांनी शिस्त घेत तळ सोडू लागल्या. तोफखान्याचे गाडे खडखडत निघाले. किल्ले भूपाळगडाच्या रुखाने खासा दिलेर संभाजीराजांच्या डेऱ्यात आला. हसत म्हणाला, शंभूराजे चलिए, आपके मर्द हाथों का शगुन आजमाना है. भोपालगढ़ पर कब्जा बिठाना है. औरंगाबाद में शाहजादा मुअज्जम आप पर शक लेता है. उसे अपनी करामत दिखाने का मौका आया है. भोपाळगडाचे नाव ऐकताच संभाजीराजे चाचरले. पण खान साहेब, गदगदा हसत दिलेर तडफेने म्हणाला, सही है राजे, आपका हिचकिचाना रास्त है. हम आपको सिर्फ फरमा नहीं रहे हैं, खुद सवारी भर के आपके साथ आ रहे हैं. जंग में अपना पराया कुछ नहीं, आपको हमारे साथ आना है. अपनी फौज को तयारी फरमाओ. गरजत्या झंझावातासारखा दिलेर डेऱ्याबाहेर पडलाही. संभाजीराजांचे आपल्या फौजेला फरमान सुटले. चौघड्यांच्या तालावर शिस्त घेत वऱ्हाड खानदेशाची मोगली फौज कुचाला सिद्ध झाली. हौदा लादलेल्या एका हत्तीवर पठाण दिलेर खान आणि संभाजीराजे भोसले एकत्र बसले. हत्ती फौजेच्या आघाडीला झाला. दिलेरने हत्यार म्यानाबाहेर घेत ते उंचावले. पाठच्या सेनेने त्याची इशारत पकडून मोठी दाद दिली. धिन धिन भरकटलेली नौका पाणजोताच्या थपडा खात भेलकांडत जावी तसे वाट चुकलेले संभाजीराजे पाठीशी मोगली फौज ठेवून साथीला पठाण सेनापती घेऊन भूपाळगडावर चालून निघाले. शिवाजीराजांच्या श्रींच्या राज्यावर त्यांचेच पुत्र संभाजीराजे चालून निघाले. भूपाळगडाच्या पंचक्रोशीतील भेदरलेली मराठी रयत गडाच्या आसऱ्याला धावून गेली. गडाचे दरवाजे बंद झाले. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा तव्यासारख्या छातीत सुपा एवढे काळीज घेऊन बुर्जांवरचे मोर्चे बांधून झुंजीला सिद्ध झाला. नरसाळा राजांचा कदीम आणि इमानाचा माणूस होता. बाल संभाजीराजांना त्याने अंगा खांद्यावर खेळवले होते. आज तेच अंगावर चालून येत होते. रात्रभर फिरंगोजींचा डोळ्यास डोळा लागला नाही. तटावर येऊन गडपायथ्याला भिडलेल्या छावणीवर नजर टाकताना नरसाळ्याचे काळीज तुटत होते. बाळराज, काय केलं साह्य? हा त्याच्या मनी उठणारा सल पायथ्याच्या संभाजीराजांच्या कानापर्यंत पोहोचत नव्हता. पोहोचला तरी उपयोग नव्हता. वैशाख शुद्ध द्वितीयेचा दिवस फटफटला नाही. तोच दिलेरच्या तोफखान्याचा गोळा भूपाळगडावर फुटला. जंगाला तोंड पडले. फिरंगोजीचे धारकरी किल्ल्यावरून बाण दगडधोंड्यांची फेक करू लागले. दिवस वर चढू लागला. मोगली तोफखाना गडावर आग ओकीत होता. हशमांच्या फळ्या तटाशी लगट करू बघत होत्या. पेटला फिरंगोजी गोफणीगत गडावर भिरभरत कुठेही भांगा पडू देत नव्हता. पुरंदर सारखा बळकट किल्ला नमळणारा जिद्दीचा दिलेर भोपाळगडासमोर मात्र दमगीर झाला. दुपार धरून वैशाखी उन्ह सणकू लागले तसे दिलेरने गोलंदाजांना बत्ती रोखण्याची आज्ञा दिली. मांजऱ्याचे पठार शांत झाले. कपाळावरचा घाम निपटीत दिलेर आपल्या डेऱ्यात आला. खानसाम्याने समोर ठेवलेल्या थाळ्यातील रोट सागुतीच्या कटोऱ्यात डुबवीत त्याने आज्ञा केली. शंभूराजा को बुलाव, गड जरूर पडेगा आज ही. संभाजीराजे दिलेरच्या डेऱ्यात आले. पहाटेपासून काहीच झाले नाही अशा थाटात दिलेर त्यांना म्हणाला, राजा साहब, आप संभालोगे घेरी की आघाडी? हाँ जरूर, संभाजीराजांनी होकार दिला. देखिए गड ताकतवर है, कच्च दिल मत होना. संभाजीराजे त्याला दाद म्हणून नुसते हसले. दुपार टळतीला लागताच दिलेरने आपला ठेवणीचा हातचा डाव काढला. आपला हत्ती त्याने संभाजीराजांना दिला. त्या हत्तीच्या पाठीवरचा हौदा हटवण्यात आला होता. संभाजीराजांसाठी त्यावर गिर्दीची सांडणी बैठक बसविली होती.
आपल्या फौजेसह संभाजीराजे आघाडीला झाले. गडावरच्या इमानी तिरंदाजांनी तीरकमठे रोखून फौज टप्प्यात घेण्यासाठी पवित्रे धरले. बंदूक बारदारांनी नळ्या पेलून शिस्त घेतली. तट बुरुजांवर फेर टाकणाऱ्या फिरंगोजीला हत्तीवरचे संभाजीराजे दिसले. मात्र त्याने आपल्या माणसांना ओरडून इशारत दिली. गड्यांनो, घात झाला. पठाणानं डाव साधला. बाळधनी मोहर काढलं. हात आवरा. माया कर्तव्याला आडवी आली. लढतीचे रूप पालटले. संभाजीराजांची फौज थेट गडाच्या तटाला भिडली. फिरंगोजीने तटाला दोर लावून गडावरचे पांढरे निशाण धरले. एक दोरबाज तटावरून खाली उतरला. त्याने फिरंगोजीचा सांगावा संभाजीराजांच्या समोर ठेवला. तुम्हावर हत्यार धरणं आमचं काम नाही. आला सा तसं निघून जावं. संभाजीराजे त्या दोरबाजावर गरजले. किल्लेदारास सांग नरसाळा, आम्ही गड घेतल्याखेरीज हटणार नाही. एक आम्ही तरी पडू नाही तर गड तरी पडेल. दोरबादचा निरोप ऐकून फिरंगोजी पेचात पडला. लढत द्यावी तर संभाजीराजांच्यावर हत्यार धरावे लागणार, न द्यावी तर गड सोडावा लागणार. फिरंगोजीने गडावर सबनीस विठ्ठल भालेरावांशी मसलत केली. काय करावं? संभाजीराजांच्याकडून साऱ्यांना अभय घेऊन गड खाली करून द्यावा अशी मसलत पडली. तटावरचे पांढरे निशाण डावे उजवे डोलू लागले. ते बघताच मोगली तळावर शाजणे नगारे जडले. फत्तेच्या तोफा फुटल्या. अभय घेतलेल्या फिरंगोजीने विठ्ठल भालेरावांसह येऊन गडाचा दरवाजा खोलून मान खाली टाकली. त्याला संभाजीराजांच्याकडे बघावेसे वाटत नव्हते. आपली मावळीशी बंदी घेऊन फिरंगोजीने खालमानेने विठ्ठलरावांसह भोपाळगड सोडला. गडावर चांदत्याराचे हिरवे निशाण चढले. संभाजीराजे गडाच्या बाले किल्ल्यावर गेले. दिलेर पायथ्याला पठारावरच्या तळावर राहिला. रात्र उतरली. मांजऱ्याच्या पठारावरच्या मोगली तळावरचे टेंबे शिलगले. आकट्या पेटल्या. दिलेरच्या डेऱ्यासमोर दोरखंडांनी दावणीला जनावरांसारखी जखडलेली 700 मराठी रयत माणसे खालमुंडीने खडी होती. त्यांच्या भोवती हत्यारबंद पहारा जातीने उभा होता. भेदरून भोपाळगडच्या आसऱ्याला आलेली ती कुणबाऊ माणसे गडपडताच वाऱ्यावर उघडी पडली होती. पठाण ठरविल ते त्यांचे भवितव्य होते. इस्पहानी मद्यावर रस्सा रोटी रिचवलेला दिलेर डेऱ्याबाहेर आला. कैदखान्याच्या प्रमुखाने त्याला कुर्नीस देत विचारले, इनका क्या करना हुजूर? दिलेरने साऱ्या तांड्यावर नजर फेर टाकीत एक उदार हुक्म फरमावला. काफरो का एक एक हात कलम कर दो. मांजऱ्याच्या पठारावर जल्लादांचा जथ्था हाती वीतभर रुंदीचा धारदार सपाता घेऊन लाकडी खोडावर दाबून धरलेले काफरांचे हात कलम करताना खवचटपणे विचारित होता. कौनसे हात से पत्थर गिराए कमीने? दमलेला जल्लाद सापता दुसऱ्याच्या हातात नेताना तिरस्काराने म्हणत होता. कितनी पैदाइश है कमबख्तों की, तट पर से फेक देते तो हमें इतनी तकलीफ तो नहीं होती. पठारावर किंकाळ्यांमागून किंकाळ्या उठत होत्या. भोपाळगडच्या बालेकिल्ल्यांवरून त्या ऐकता येणार नव्हत्या. त्या किंकाळ्यांना कुणी वाली नव्हता. कसा असावा? भोपाळगडच्या कुमकेसाठी महाराजांनी 16,000ची सेना पाठविली, पण ती समयास पावली नाही. गडावरचे बदललेले निशाण बघून मावळी सेना परतली. दिलेर खानाने गडाच्या माऱ्याच्या मोक्याच्या जागा बेचिराग करून टाकल्या. पावसाळा तोंडावर आला होता. गडाची बंदिस्ती करून दिलेर आणि संभाजीराजे बहादूर गडाकडे निघाले. मराठी रयतेचे हात कलम करण्याचा हुकूम खानाने दिला. ही बाब संभाजीराजांच्या मनात चलत होती, स्वस्थ बसू देत नव्हती. बैठकीच्या हत्तीवर हौद्यात त्यांनी खानाला सांगितले, बेकसूर माणसांचे हात कलम करण्याचा हुकूम दिलात, हे बरे नाही केलेत. खान बेपरवाहीने म्हणाला, शुक्र गुजारो राजे, हमने उन्हें मौत के घाट नहीं उतार दिए. हमारा कितना हशम काम आया जानते हो, ये नाचीज मिट्टी का ढेर कब्ज करने के लिए. चाप बसविल्यागत संभाजीराजांची जबान खुंटली. काळजात मात्र काहीतरी सलत राहिले. बहादूर गड आला. आपल्या फौजेला दास्तानी लावून संभाजीराजे कबिल्याच्या दालनात आले. राणूअक्का आणि दुर्गाबाई काहीतरी बोलत होत्या. त्या बोलणे तोडून थांबल्या. सलवार कमीज घातलेल्या, तलम ओढण्या चेहऱ्याभोवती ओढलेल्या सेवेच्या दासी दालनाबाहेर गेल्या. संभाजीराजांनी पुढे होत राणूअक्कांचे पाय शिवले. त्यांना काहीच दाद न देता अक्कांनी तोंड फिरवले. त्यांनी ओठभर लपेटून घेतलेल्या पत्राआडून थरकते शब्द उमटले. गड जिंकून आलात, तुमची आरती कशी उतरावी उमगत नाही आम्हास. खाली मान घातलेल्या दुर्गाबाईंच्या हाती चुरला जाणारा पदरही हेच सांगत होता. संभाजीराजे सुन्न झाले. स्वतःच्या शर्मेने त्यांची भरदार चर्या काळवंडली. गर्दन झुकली. अक्कासाहेब, आमचं ऐकावं. काय ऐकावं? तुम्ही दौलतीचा गड पाडलात हे ऐकून आबांना काय वाटेल?
यासाठी ही वाट धरली. माहुलीवर आम्हाला पेचात टाकलं, भोपाळगडावर फिरंगोजींना पेचात घातलं, शृंगारपुरात येसुबाईंना हे ऐकून काय वाटत असेल? रायगडी आबासाहेबांची काय गत झाली असेल? आम्ही तुमच्यावर जीव लावला त्याचा मतलब तुम्ही मनमाने वागण्यास मुक्त्यार व्हावं असा नाही. बाळ महाराज आम्हाला हे मानवणार नाही. चुकलं आमचं. संभाजी राजांना दालनात उभे राहावे ना. ते बाहेर पडले. आभाळ दाटून आले. पावसाने झोड धरली. तबिबांना जखमी बिमार घोडे उपचारासाठी ताब्यात घेतले. पावसाचा माग धरून मराठी फौजांनी आदिलशाही मुलखातून हटत आपल्या सीमांवर तळ टाकले. पडत्या पावसात दिलेरच्या मनी एक बडा मनसुबा घर करू लागला. तशात औरंगाबादेहून शहा आलमचा त्याला फरमानी खलिता आला. दिलेरने खलबतासाठी साथीदारांची बैठक बोलावली. सरजा खान, संभाजीराजे, इखलास खान, खैरत खान, इर्जत खान यांची बहादूरगडाच्या सदरी महालात बैठक बसली. औरंगाबाद से शहाजादे का संदेशा आया है. दिलेरने खलबताला तोंड फोडले. किले पन्हाले पर चाल रखने का हुक्म है. इस बारिश में बैठकीचा अंदाज घेत खान थांबला. सरजा खान आणि संभाजीराजांनी एकमेकांना नजर दिली. ये निरा पागलपन है सालार, मरहट्टे ने अपनी रसदे बंद कर दी है. सरजा खान स्पष्ट बोलला. त्याला सिद्दी मसूद या विजापुरी वजीराचा हिस्सा पावता करण्यासाठी विजापूरची मोहीम पाहिजे होती. संभाजीराजांनी सरजा खानाची मस्तक आपल्या मतलबाने उचलून धरली. यापुढे मराठी मुलखावर चाल घेणे आम्हा जमणार नाही. पाहिजे तर हत्यार आणि मनसबीची वस्त्रे उतरून ठेवण्यास आम्ही तयार आहोत. लेकिन ये शाही हुक्म है, उसे बगल में कैसे रख सकते हैं? दिलेर दोन शक्तींना टाळू शकत नव्हता. जमून आलेला किस्मतीचा शतरंज उधळू शकत नव्हता. सालार औरंगाबाद को थैला भेज दो, लिख दो, विजापुर कमजोर है, चाल उस पर जारी रखना मतलब की बात है. शहाजादे का जवाब आने से पहले ही हम निकलेंगे. सरजा खानाने आपला हेत उघड केला. सावध दिलेरने पारखले की ताणावर पडली तर ही बैठक हातात उठणार. त्याने विजापूर स्वारीचा निर्णय घेतला. बैठकीला निरोपाचे विडे देण्यात आले. पावसाचा गुमान न धरता संभाजीराजे, दिलेर, सरजा खान यांच्या फौजा जिने कसून तयार झाल्या. निरोप घ्यावा म्हणून संभाजीराजे राणू अक्कांच्या भेटीस आले. पण अक्कांनी आता मागे न राहण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्धाराने संभाजीराजांना म्हणाल्या, आम्ही आता स्वारी शिकारी असली तरी तुमच्यासोबतच राहण्याचं ठाणलं आहे. भावनेपोटी तुम्ही काहीतरी करून बसता, नंतर ते निपटणं नाही साधत. आम्ही तुमच्या संगती येणार. जशी आज्ञा. संभाजीराजांना बोलायला वावच उरला नव्हता. 5 महिन्यांच्या मदनसिंहाला उराशी कवटाळत घेत दुर्गाबाई राणू अक्कांच्या सह मिळण्यात बसल्या. दिलेर, संभाजीराजे, सरजा खान यांची जोड फौज विजापुरावर चालून निघाली. घोलगडाजवळ नौकातून भिवरा नदी पार करून सैन्याने धूळखेडला तळ टाकला. दिवस श्रावणाचे असल्याने ऊन पावसाची सफेद काळी पाठशिवणी रंगाला पडली. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलम भूयात्, शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादः.